छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियानांतर्गत आकुर्डी येथील श्रीकृष्ण हॉलमध्ये आयोजित कार्यक्रमात शिवसेना उपजिल्हाप्रमुख प्रकाश पाटील यांनी प्रशासनाच्या कामकाजावर टीका करत पालकमंत्र्यांनी तालुकास्तरीय आमसभा बोलवून सर्वसामान्य जनतेचे प्रश्न समजून घ्यावेत अशी मागणी केली। यावेळी बोलताना प्रकाश पाटील म्हणाले, पालकमंत्री तालुक्यात प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बैठका घेतात आणि शासकीय कामात दिरंगाई होऊ नये असे सांगतात, मात्र प्रत्यक्षात अनेक अधिकारी कामात टाळाटाळ करत असून सर्वसामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे। तालुक्यातील सर्व शासकीय प्रतिनिधी आणि नागरिकांची संयुक्त आमसभा घेतल्यास लोकांच्या अडचणी प्रशासनाच्या लक्षात येतील। भूमी अभिलेख कार्यालयातील त्रुटींमुळे अनेक गावातील नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्याचा आरोपही त्यांनी केलाय। तसेच भुदरगड तालुक्यात गॅसचा काळा बाजार रोखण्यात प्रशासन अपयशी ठरत असल्याचे सांगत सक्षम अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याची मागणी केली। सर्वसामान्य नागरिक आणि शेतकऱ्यांना योजनांचा लाभ मिळत नसेल तर त्यांनी न्याय कुणाकडे मागायचा असा सवालही त्यांनी उपस्थित केला। पंचायत समितीच्या रोजगार हमी योजनेच्या कामकाजात कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत काही अधिकाऱ्यांविरोधात उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे प्रकाश पाटील यांनी सांगितले। तसेच गटविकास अधिकारी शेखर जाधव यांनी संबंधित अधिकाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई करावी अशी मागणीही त्यांनी केली। यावेळी त्यांनी पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी 2024 मध्ये दिलेले लाभार्थी नियुक्तीपत्र खोटे आहे का असा सवाल उपस्थित करत संबंधित लाभार्थ्याला अद्याप लाभ का मिळाला नाही अशी विचारणा केली। सर्वसामान्य जनतेची फसवणूक करणाऱ्या अधिकाऱ्यांना सेवेतून बडतर्फ करावे अशी भूमिका त्यांनी मांडली। या कार्यक्रमाला प्रांताधिकारी हरेश सूळ, भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील, जिल्हा परिषद सदस्य रोहिणी आंबेडकर, कल्याण निकम, सभापती विक्रम पाटील, आकुर्डे सरपंच पारकर, सुरेश दादा नाईक, पंचायत समिती सदस्य, मंडळ अधिकारी भोपळे मॅडम, नायब तहसीलदार, सर्व सर्कल अधिकारी, तलाठी, तालुक्यातील विविध शासकीय विभागांचे प्रमुख, सर्व गावांचे सरपंच आणि लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते।